आरोग्य सेना आणि बाईवैद्य फाउंडेशन या दोघांच्या वतीनं आयोजित केलेलं आजचं द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया पितामह दादाभाई नौरोजी, स्वातंत्र्यपूर्व भारताचा आणि शोषितांचा आवाज या व्याख्यानाचे मुख्य व्याख्याते फार मोठे विद्वान, विधिज्ञ आणि सोशलिस्ट पार्टीचे एका प्रकारे विचारांची दिशा दाखवणारे अनिलजी नवरिया नुकतेच मुंबईला जाण्याची घाई असल्यामुळे गेलेले मॅक्सेसे पारितोषिक विजेते सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीपजी पांडे आणि या सर्व मान्यवर, खूप मान्यवर खरं तर आलेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांतजी देशमुख, न्यायमूर्ती जे डी पारेख, ज्यांच्या संत तुकारामांवरच्या एका अतिशय सुंदर पुस्तकाचं प्रकाशन इथेच काही दिवसांपूर्वी झालं, ते प्रत्येकाने वाचण्यासारखं आहे. प्राध्यापक शरद जावडेकर आणि आपण सर्व. प्रथम संदीपजींचे मी आभार मानतो की त्यांनी मला आचार्य नरेंद्र देवांचं एक सुंदर रेखाचित्र दिलं. आचार्य नरेंद्र देव हे भारतीय समाजवादाचे पितामह. डिस्कवरी ऑफ इंडिया या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्यांनी तुरुंगामध्ये लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी प्रस्तावनेत लिहिलं आहे की हे पुस्तक लिहित असताना त्याच वेळेला माझ्याबरोबर तुरुंगामध्ये आचार्य नरेंद्र देव होते आणि जेव्हा जेव्हा जागतिक इतिहासाच्या काही संदर्भात मला अडचणी यायची तेव्हा तेव्हा एखाद्या ज्ञानकोशासारखी माहिती नरेंद्र देव मला द्यायचे. काय विद्वानांची राजकीय परंपरा होती बघा देशाला. म्हणजे पितामह दादाभाई नौरोजी एक अत्यंत मोठा गणिततज्ञ, लोकमान्य टिळक दुसरे मोठे गणिततज्ञ आणि त्याचबरोबर ज्यांनी गीता आणि वेदांवर अत्यंत विद्वत्तापूर्ण भाष्य केलेली आहेत. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याआधी महात्मा फुलेंची परंपरा आणि या परंपरेपासून आपण टेलिप्रॉम्प्टरवर भाषण करणारे आणि तो बंद पडल्यावर काहीही बडबड करणाऱ्या महागुरूंपर्यंत येऊन पोचलो आहे. या आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने तरी निदान आपल्या देशाच्या राजकीय नेतृत्वाच्या परंपराची घसरण काय झाली आहे हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे आणि आपण खडबडून जागे झालो पाहिजे या घसरणीनं. दादाबाईंनी फार लिखाण केलेलं नाही. त्यांचं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे खरं तर मला वाटतं काही माणसं इतकी मोठी असतात की एखाद्या पुस्तकातच न ते खूप काही घडवू शकतात, असं हे पुस्तक आहे. आणि दुसरं मग मला वाटतं पेपर्स ऑन पॉवर्टी इन इंडिया हे त्यांनी लिहिलेले आहेत. ही विद्वत्तापूर्ण पुस्तकं आहेत. मला वाटतं आता पुन्हा एका नव्या दादाभाई नौरोजींनी जन्म घेण्याची गरज आहे की जो पॉवर्टी अँड अनबीजेपी रूल इन इंडिया असं पुस्तक लिहिल. खूप साम्य आहे दोन गोष्टींमध्ये, प्रचंड साम्य आहे. दादाभाई नौरोजी हे नुसते पितामह नव्हते, ते फक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक नव्हते, तर ते या भारताचा आणि तिथल्या दलितांचा, तिथल्या गरिबांचा, तिथल्या शोषितांचा एक वैश्विक आवाज होते. तो आवाज जगभर ऐकला जात होता. दादाभाई ब्रिटिश संसदेत निवडून आले होते आणि ब्रिटिशांच्या संसदेमध्ये उभे राहून तिथल्या कुठल्याही गोष्टींनी दबकून न जाता दादाभाई ब्रिटिशांना सांगत होते की या देशाला तुम्ही लोबाडत आहात. आज भारत जो गरीब आहे,
आज भारतामध्ये जे अत्यंत दारुण गरिबी आहे, जो देश मूळचा आधीच जातीव्यवस्थेनं प्रचंड तळागाळाच्या पेक्षाही खाली गेलेल्या अवस्थेमध्ये आहे, पण हा देश गरीब नाहीये की ज्या देशामध्ये जनता आळशी आहे, जनता घाम गाळत नाही या देशातला गोर गरीब रक्त आटवतोय, घाम गाळतोय, आणि तरी देखील हा गरीब देश राहिलेला आहे. त्याचं कारण ब्रिटिश या देशातल्या गरिबांचं शोषण करतायत आणि ही सर्व संपत्ती इंग्लंडला जाते. हे दादाभाईंनी संसदेमध्ये ब्रिटिशांच्या सांगितलेलं आहे. हे आपल्याला प्रत्येकाला लक्षात ठेवलं पाहिजे. हे आकडेवारीने त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मला डॉक्टर लोहियांची आठवण झाली. डॉक्टर राममनोहर लोहियांनी भारताच्या संसदेमध्ये दाखवलं की भारतातल्या माणसाचं सरासरी उत्पन्न 4 आणे आहे आणि देशाच्या पंतप्रधानांच्या कुत्र्यावर 25 रुपये खर्च होतो. सरकार खडबडून जागं झालं, पण निदान ज्या पंतप्रधानांवर ती टीका केली त्यांच्यामध्ये तेवढी संवेदनाशीलता होती ते ऐकून घेण्याची. डॉक्टर लोहियांनी हे वास्तव समोर आणलं देशाच्या, म्हणून त्यांच्या मागे ईडी लागली नाही आणि त्यांच्या चारित्र्याचे धिंडवडे काढण्यात आले नाही किंवा भाडोत्री 5 आणि 10 रुपयासाठी व्हॉट्सॲप आणि या सर्व सामाजिक माध्यमातून आपल्यावर टीका करणाऱ्यांच्यावर अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये अर्वाच्य शिव्या करण्याच्या तेव्हा फौजा उभ्या करण्यात आल्या नाहीत आणि समिती नेमण्यात आली. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, दादाभाई नौरोजींनी भारताच्या शोषणाचं सगळं वास्तव जगापुढं नाही मांडलं, तर ते ब्रिटिशांच्या पुढं मांडलं. दादाभाईंचा आवाज ऐकला जात होता. दादाभाईंना या समाजामध्ये प्रचंड मान आणि सन्मान होता. तुम्ही ऐकलेली ही गोष्ट, मला सांगितलेली गोष्ट मला माहिती नव्हती की ते जेव्हा दिल्लीत आले तेव्हा 400 बग्ग्यांचा ताफा आणि रस्त्याला हजारो लोक उभे राहिलेले त्यांचं स्वागत केलं. आणि हे दादाभाई नौरोजी होते कोण? ते पारशी होते. फार लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या भारताच्या शोषितांचा पहिला आवाज आणि ब्रिटिशांना ठणकावून सांगणारा माणूस, भारतीय काँग्रेसची स्थापना करणारा हा माणूस, महात्मा गांधींसारख्यांची पायवाट तयार करणारा माणूस, हा धर्मानं पारशी होता. ही परंपरा आहे या देशाची खरी. बुद्धानं बुद्ध धर्माची स्थापना केली, महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली. दादाभाई पारशी होते, खान अब्दुल गफार खान, मौलाना आझादी मुस्लिम होते, लोकमान्य टिळक गांधी हिंदू होते. कित्येक नावं विविध धर्मियांची सांगता येतील आणि ह्या सर्व धर्मियांनी आपल्या बलिदानानं हा देश उभा केला, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की आज ही परंपरा प्रचंड धोक्यात आलेली आहे. फार सुंदर मुद्दा अनिलजींनी सांगितला की याआधी भारतावर पारतंत्र्य होतंच, शेकडो वर्ष होतं. त्याच्याही आधी तऱ्हेतऱ्हेचे लोक या देशावर आक्रमण करून गेले. शक आले, हुण आले, जेवढे तुम्ही प्राचीन इतिहासात जाल तुम्हाला अनेक गोष्टी सापडायला लागतील. पण येणारे इथेच वसत गेले. याचा अर्थ त्यांनी केलेल्या किंवा मोगलांनी केलेल्या शोषणाचं मी समर्थन करत नाही. मोगलांनी काय या देशामध्ये आर्थिक समता आणली असं मी म्हणणार नाही. कदाचित त्यातल्या अनेक सम्राटांनी अय्याशीमध्ये जीवन जगलं, पण जे काही होतं ते इथलंच होतं, इथेच होतं. ब्रिटिश इथलं सगळं काही ओरबाडून आपलं रक्त शोषून ब्रिटनमध्ये घेऊन जात होते. ब्रिटनमध्ये जी जी काही अय्याशी होत होती, जो काही ऐशोआराम चाललेला होता, तो भारतातल्या गरिबांच्या पैशावर चाललेला होता. हे दादाभाई नौरोजींनी सांगितलं आणि म्हणून त्यांचं आज स्मरण करणं आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ईस्ट इंडिया कंपनीनं भारताला शोषलं. आज एक नवी ईस्ट इंडिया कंपनी निर्माण होती
आणि दुर्दैवानं ती एक कंपनी नाही आहे. या कंपनीची स्थापना अजूनही वेगळ्या पद्धतीने, खरं तर ईस्ट इंडिया कंपनीचं असंच होतं. ब्रिटिश राजघराणा आणि ईस्ट इंडिया कंपनी आज भारताचे सत्ताधारी आणि अदानी अंबानी अशा एका नव्या ईस्ट इंडिया कंपनीने जन्म घेतलेला आहे. म्हणजे पहा, देशाची संपत्तीचा जवळजवळ 40% भाग हा फक्त 100 अब्ज देशांच्या हातामध्ये आहे. कुठल्या आपण ट्रिलियन इकॉनॉमीच्या वल्गना करतो. म्हणजे प्यायला स्वच्छ पाणी नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, औषधं घेण्याची ताकद नाही, उपाशी लोकांची संख्या वाढतीये, बेकारांची संख्या वाढतीये, हवा श्वास घेण्यासारखी नाही, कुठल्याही कष्टकऱ्याचा आवाज ऐकला जात नाही, उलट त्याचा आवाज ऐकला जाणार नाही अशी कायद्याची एक नवी व्यवस्था निर्माण केली जाते आणि न्याय व्यवस्था त्याच्यापुढे शरण जात आहे, वर्तमानपत्र त्याच्यापुढे शरण जात आहे. आणि आपण कुठल्या ट्रिलियन इकॉनॉमीची भाषा करतो, कुठल्या अभिमानाची भाषा करायची, कशाचा अभिमान बाळगायचा. दादाबाई नौरोजींनी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादाची व्याख्या घालून दिली. स्वराज्य हा शब्द पहिल्यांदा त्यांनी दिलेला आहे. पण मला त्याच्याही पुढे जाऊन त्यांचं महत्त्व असं वाटतं की दादाबाई नौरोजींनी राष्ट्रवादाची खरी व्याख्या त्याच वेळेला केली 200 वर्षांपूर्वी. राष्ट्रवाद म्हणजे फक्त मातीवरचं प्रेम नाही, राष्ट्रवाद म्हणजे त्या मातीवर केलेलं प्रेम नाही, बलिदान नाही, राष्ट्रवाद मध्ये केवळ तिथल्या माणसांवर केलेले प्रेम नाही, राष्ट्रवाद म्हणजे प्रतीकांवरचंही प्रेम नाही, राष्ट्रवाद म्हणजे त्या मातीत राहणाऱ्या माणसांना दिलेली आर्थिक समता. जेव्हा सत्ता आणि सत्ताधारी त्या जनतेला आर्थिक समता देण्यासाठी कटिबद्ध होतात, ती समता देण्यासाठी धडपडतात, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद म्हटलं जातं. आणि आज राष्ट्रवादाच्या व्याख्येचे रूपांतर हे धर्मवादामध्ये करून टाकण्यात आलं आहे. आणि म्हणून पुन्हा दादाबाई नौरोजींचं स्मरण, एका पारशी माणसाचं स्मरण, खरं तर नाईलाजानं मी त्यांच्या धर्माचा उल्लेख करतोय, पण मला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये आपण हा उल्लेख केला पाहिजे, ठणकावून सांगितलं पाहिजे की त्यांनी हे सगळं उभं केलं, त्यांनी हा आवाज देशाचा खरा कानाकोपऱ्यामध्ये पोचवला. आणि म्हणून दादाबाईंचं स्मरण मला आज करणं अतिशय महत्त्वाचं वाटतं. प्रश्न माझ्यापुढे पडतोच आहे. संदीपजींनी अनेक मुद्दे मांडले. व्हेनेझुएलाचं तेल आता घेण्याचा करार झालेला आहे. ट्रम्प महाराजांच्या पुढे महागुरूंची एक शब्द बोलण्याची हिंमत नाही. आता तर महागुरू एप्स्टाईन फाईलमध्ये झळकलेत. महागुरूंची पातळी आता वरवर चालली आहे, कारण एप्स्टाईन फाईलमध्ये जगातली फार मोठमोठी माणसं आहेत. त्यामुळे त्या जगातल्या अत्यंत मोठ्या माणसांच्या पंक्तीमध्ये आता महागुरू जाऊन बसलेत. आता रशियाचं तेल घेण्याचं बंद करावं लागणार आहे. पण आत्ताचा जो करार झाला आणि जिथं तुम्ही तुमची पाठ थोपटून घेतात की टेरिफ 50%वरनं 18%वर आलंय, लोकांना अजूनही हा करार नक्की काय माहिती नाही, त्या करारामध्ये अमेरिकेतले अनेक कृषी उत्पादनं हे आता भारतात यायला लागणार आहेत. 77% जनता या देशातली आजही कृषी प्रधान उद्योगांवर जगणारी आहे. या देशाचं आर्थिक धोरण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं अंतिमतः कृषी प्रधानच असलं पाहिजे, तरच हा देश तगू शकतो, जगू शकतो. 2 उद्योगपती हा देश जगवू शकत नाहीत. अदानींच्या संपूर्ण एवढ्या प्रचंड साम्राज्यामध्ये जे जगभर पसरलेलं आहे आणि तोंड वर करून आपल्याला सांगितलं जातं की उद्योगपती हा मोठा झालाच पाहिजे कारण तो रोजगार पुरवतो. तुम्ही इंटरनेटवर जाऊन बघा,
त्यांच्या एकूण संपूर्ण साम्राज्यात काम करणाऱ्यांची संख्या 46,000 लोकांच्या आसपास येते. म्हणजे देशाची प्रचंड संपत्ती एका माणसाच्या हातामध्ये आहे आणि तो 46,000 रोजगार देतोय आणि देश कोट्यावधी लोकांना जे जे रोजगार देतोय ती प्रत्येक गोष्ट आता त्याच्या मालकीची होती. बंदरं त्याच्या मालकीची, विमानतळं त्याच्या मालकीची, आता रेल्वे देऊन टाका, रुग्णालय देऊन टाका, शिक्षण संस्था तर तुम्ही नव्या शिक्षण धोरणाच्या निमित्तानं त्यांच्या हातात देण्याचा आता पायवाट घालून द्यायला लागलेला. आता स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केलेली जी फार मोठी 75 वर्ष आता पूर्ण झालेली नांदेड एज्युकेशन सोसायटीचे 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून मोठा समारंभ होता. मी पाहुणा म्हणून गेलो होतो. स्वामी रामानंद विद्यापीठाचे कुलगुरू तिथे जाहीरपणे सांगतात की जर आपल्याला आता आधुनिकतेकडे जायचं असेल तर तुम्हाला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलकडे जायला पाहिजे. मी सुदैवानं माझं भाषण नंतर होतं, मी ठणकावून त्यांना सांगितलं की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही जनतेच्या घामाच्या पैशावर खाजगी लोकांची होते आणि कालांतराने त्यातनं जनता ही बाहेर फेकून दिली जाते. त्यालाच PPP मॉडेल म्हणतात. आणि कृपा करून हे मॉडेल शिक्षणात घुसवू नका. सगळं काही संपून जाईल. आरोग्य, शिक्षण ह्या गोष्टींमध्ये हे आणू नका, संपून टाकाल. खाजगी काही राहतील व्यवसाय, पण तरी देखील एकूणच देशाचं आरोग्य आणि शिक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे. हे आपल्याला ठणकावून सांगितलं पाहिजे आणि हे ठणकावून आम्ही सांगत आलोय. आणि याचं खरं भान 200 वर्षापूर्वी आपल्याला दादाबाईंनी दिलेलं आहे. खरं तर दादाबाईंनी हा समाजवादाचाच एल्गार केलेला होता. दादाबाईंच्या काळामध्ये समाजवादी नेत्यांचा उगम झालेला नव्हता. समाजवादी नेत्यांचा उगम हा महात्मा गांधी, नेहरू यांच्या काळात काँग्रेसच्या अंतर्गत झाला. डॉक्टर राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, युसुफ मेहर अली, अच्युतराव पटवर्धन, SM जोशी, नानासाहेब गोरे, या सर्व नेत्यांचा उगम त्या काळात झाला. आणि या नेत्यांवर नेहरू आलोट प्रेम करायचे. समाजवादी पक्षाची स्थापनाही आधी काँग्रेसच्या अंतर्गत झाली, पण खऱ्या अर्थानं समाजवादाचा खरा उद्गाता या देशातला होता तो दादाबाई नौरोजी. आणि म्हणून त्यांचं आज स्मरण आपण करणं खूप गरजेचं आहे. मला तर असं वाटतं की अनिलभाई, तुमचे व्याख्यानाचं आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे. हाँ, मैंने तय किया था कि मैं हिंदी में बोलूँ, लेकिन आप ज़्यादा अंग्रेज़ी में बोले, संदीप जी हिंदी में बोले, तो मैंने सोचा कि अभी हमारे श्रोता तो ज़्यादा से ज़्यादा सब मराठी ही है, तो मैं मराठी में बोलूँ. तो आपकी माफ़ी चाहता हूँ. शायद ऐसा हो सकता है कि मैंने जो कुछ कहा वो शायद आपके तरफ कितना पहुँचा मुझे पता नहीं, लेकिन मैं आखिरी कुछ बातें कहना चाहता हूँ कि दादाभाई नौरोजी कोई सिर्फ पितामह नहीं थे. ही वॉज नॉट ओनली द ग्रैंड ओल्ड मैन ऑफ इंडिया. वो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के सिर्फ संस्थापक नहीं थे, वो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के 3 बार चुने हुए अध्यक्ष नहीं थे, वो सिर्फ अंग्रेजों की पार्लियामेंट में चुन के वहां लंदन की संसद में खड़े हुए सांसद नहीं थे, वो हमारे देश की शोषितों की, गरीबों की आवाज थे. दादाभाई नौरोजी इस देश के एक वैश्विक आवाज थे. दादाभाई नौरोजी इस देश के समाजवाद के पहले उद्गाते थे. दादाभाई नौरोजी ने इस देश का शोषण हो रहा है, यह देश गरीब है क्योंकि इस देश के लोग निकम्मे हैं, ऐसा नहीं है, ये दुनिया के सामने पहली बार रखा. और हमें आज के ज़माने में एक नए दादाभाई नौरोजी की ज़रूरत है. दादाभाई ने किताब लिखी, पॉवर्टी एंड अनब्रिटिश रूल इन इंडिया. आज कोई नया दादाभाई नौरोजी अगर किताब लिखे इस देश के गरीबी पर, इस देश के शोषण पर, गरीबों की आवाज़ दुनिया के सामने लाने के लिए, तो उस किताब का नाम रहेगा पॉवर्टी एंड अन बीजेपी रूल इन इंडिया. धन्यवाद.